कालपासनं मला बऱ्याचशा पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे फोन आले, की सर कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालंय का? कारण बऱ्याचशा जणांना आपण सांगितलं होतं, की 1 तारखेपासून एक्सपेक्टेड आहे, सुरू होईल. त्याच्यामुळे पालक आणि विद्यार्थी दोन्ही गोंधळात आहे. मग त्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालंय का नाही? बरं ते कधी सुरू होतं? त्याचबरोबर आपण कसं चेक करू शकतो कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालंय की नाही? त्याचबरोबर कॅप रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला काय-काय गोष्टी रेडी ठेवायच्यात ह्या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला नॉलेज देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया कॅप रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर आपल्याला कसं समजतं किंवा कुठून समजतं. तर पहिली गोष्ट डायरेक्टली मी सीईटीच्या वेबसाईटला जातोय. ओके, गुगल ओपन केलं मी आणि इथं महा-सीईटी तुम्हाला सर्च करायचंय. त्याच्यानंतर ही वेबसाईट तुमच्या समोर येईल. इथं होम स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल. ओके, इथं आपण जायचंय. ही सीईटीची आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्हाला बरोबर आहे. तुम्ही रिझल्ट वगैरे इथं चेक केलेत. बरं. त्याच्यानंतर आपल्याला समजेल कसं? तर पहा, या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड्स म्हणून ऑप्शन दिसतोय, नोटिसेस ऑप्शन दिसतोय, बरोबर? तर या ठिकाणी तुम्हाला एक नोटीस येऊन जाईल. मग त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की ॲप रजिस्ट्रेशन सुरू झालंय की नाही. पण अजूनही त्या रिलेटेड कोणतीही नोटीस इथं आलेली नाहीये. बरं. त्याच्यानंतर आता पहा, कॅप पोर्टल कुठं असतं किंवा आपल्याला जी पुढची गोष्ट करायची ती कुठं चालू होते? तर फर्स्ट ऑफ ऑल इथं कॅपमध्ये जायचंय तुम्ही. कॅप म्हणजे काय? तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. बरं, इथं 2025-26चं पोर्टल आहे, 26-27चं आहे. म्हणजे या वर्षीचं पोर्टल लॉन्च झालंय. बरं, पोर्टलवर क्लिक करूया आपण. पोर्टल लॉन्च झालंय. तर हे पोर्टल सगळ्यांसाठी असतं. म्हणजे एमबीए साठी असतं, आर्किटेक्चरसाठी असतं, फार्मसीसाठी असतं, सगळ्यांसाठी असतं. आपली लिंक कुठं इथं आपल्याला कुठं जायचं प्रत्येक वेळेस तर बी.टेक. पण इथं क्लिक केलं तर इथं क्लिक होत नाहीये. मग ज्यावेळेस कॅप रजिस्ट्रेशन सुरू होईल, तर त्यावेळेस इथं न्यू म्हणून येईल. न्यू कसं तुम्हाला दाखवतो इथं ओके. तर या ठिकाणी बघा कसं न्यू ब्लिंक करतंय. बरोबर, हे एम-एड किंवा एम-पी-एड पुढं कसं न्यू ब्लिंक करतंय. तर त्या पद्धतीने आपल्या बी आणि बी.टेक कुठं इथं न्यू ब्लिंक करेल. त्याच वेळेस समजायचं कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालं, अन्यथा नाही. बरोबर? त्याच्यानंतर आता आपण लास्ट इयरची वेबसाईट पाहूया, की नक्की कशा पद्धतीने आपली वेबसाईट असते कॅप रजिस्ट्रेशनची. 25-26 ची वेबसाईट पाहूया आपण. बरोबर? 25-26 ची वेबसाईट पाहिली. आता इथं पण न्यू ब्लिंक करत नाहीये, पण ही वेबसाईट वर्किंग आहे. तर या पद्धतीने आपली वेबसाईट असते. कॅन्डिडेट लॉगिन, इन्स्टिट्यूट लॉगिन हे नंतरचा पार्ट आहे. आपल्याला फक्त कॅन्डिडेट लॉगिन महत्वाचं असतं आणि त्याच्यानंतर पहिली गोष्ट कॅप रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर येते ती म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर अकॅडमिक इयर 2025-26 इथं लिहिलंय. पण आपल्याला काय आहे ना, इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर अकॅडमिक इयर 2026-27 या पद्धतीचं इन्फॉर्मेशन ब्राउचर असतं. अगोदर सीईटी सेल ही वेबसाईट लॉन्च करते, हे इन्फॉर्मेशन ब्राउचर लॉन्च करते आणि त्याच्यानंतरच कॅपचे रजिस्ट्रेशन सुरू होतात. ओके. हे ब्राउचर खूप मोठं असतं. ज्यावेळेस येईल तुम्हाला मी डिटेलमध्ये ते एक्सप्लेन करणार आहे. बरं. आता आपल्याला हे पहा, या पद्धतीचं इन्फॉर्मेशन ब्राउचर असतं. हे लास्ट इयरचं आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यानंतर भरपूर सारी माहिती याच्यामध्ये दिलेली असते. पूर्ण ऍडमिशन प्रोसेस याच्यामध्ये आपली एक्सप्लेन केलेली असते. तुम्ही ती व्यवस्थित रीड करू शकता. बरं. त्याच्यानंतर आता महत्वाची गोष्ट, कॅप रजिस्ट्रेशन काय अद्याप सुरू झालेलं नाहीये. पण ते कधी सुरू होतं, तर ते मी तुम्हाला सांगतो. तर लास्ट इयर 28 जूनला कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. 16 जूनला सीईटीचा रिझल्ट लागला होता आणि त्याच्यानंतर 28 जूनला कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. बरं. पण आता यावेळेस रिझल्टला थोडासा लेट झालाय. पण कॅप रजिस्ट्रेशन आणखीन लेट होतोय. बरोबर. आज 2 तारीख आहे. 2 जुलै आहे. तरी अद्यापही कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालं नाही. सीईटी येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 100% कॅप रजिस्ट्रेशन सुरू करणार आहे. मग त्याच्या अगोदर आपली जबाबदारी काय आहे? तर त्याच्या अगोदर आपली जबाबदारी आहे, की आपले डॉक्युमेंट जे आहेत, ते आपल्याला ते रेडी ठेवायचे आहेत. तुमचे जे कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स असतील, कॅटेगरीचा स्टुडंट असाल तुम्ही, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, डोमेसाईल आहे, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट. ओके. ज्या मुलांनी इम्प्रुव्हमेंट एक्झामसाठी अप्लाय केलंय, तर कॉलेजवाले त्यांना मार्कशीट देत नाहीत. तर ते मार्कशीट आपल्याला अवेलेबल करून ठेवायचंय. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट हे पण पाहिजे आपल्याकडे. या सर्व गोष्टी किंवा तुम्ही मायनॉरिटी असाल तर मायनॉरिटी सर्टिफिकेट, पीडब्ल्यूडी असाल तर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला. डिफेन्स कोट्यातनं असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोफार्मा सी हा हवा असतोय. ईडब्ल्यूएस असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. ओके. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला रेडी ठेवायच्यात विथ ओरिजिनल डॉक्युमेंट. त्यांच्या स्कॅन कॉपीज काढून ठेवा म्हणजे डॉक्युमेंटचा फोटो काढून त्याची पीडीएफ रेडी ठेवा. कधीही कॅप रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं. ही प्रोसेस खूप मोठी आहे. 15-16 दिवसाचा आपल्याला वेळ मिळतो. पण याच्यामध्ये काम पण भरपूर करायचं राहतं. त्याच्यामुळे रेडी ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, की कॅप रजिस्ट्रेशनसाठी कोणती फी लागते का? तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, कॅप रजिस्ट्रेशनसाठी कोणतीही फीज लागत नाही. ऑलरेडी आपण जी फीज आहे ती एक्झामसाठी पे केली. त्याच्यामुळे आपल्याला इथं कोणतीही फी भरायची नाही. पण असं आहे का या प्रोसेसमध्ये कोणती फी लागत नाही? तर लागते. ज्यावेळेस फर्स्ट राउंडची अलॉटमेंट येणार आणि तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल कोणतं तरी एक सीट असणार.
आपण कन्सिडर करूया की तुमच्याकडे समजा पी-आय-सी-टीची आय-टी तुम्हाला अलॉट झाली. तर ती कन्फर्म करून ठेवण्यासाठी, ही जागा बुक करून ठेवण्यासाठी तुम्हाला सी-ई-टीच्या वेबसाईटवर ₹1000 सीट कन्फर्मेशन किंवा सीट एक्सेप्टन्स फी ज्याला आपण म्हणतो, तर ती तुम्हाला भरायची असते. 4ही राउंड्समधनं कधीतरी तुम्हाला एकदा ही भरावीच लागते. बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, तुमचं हे सीट कन्फर्म होऊन जातं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट राउंडसाठी तुम्ही एलिजिबल होता. जर नेक्स्ट राउंडमध्ये याच्यापेक्षा बेटर लागत असेल, तर ते तुम्हाला मिळतं, हे ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. पण जर बेटर नाही लागलं, तर पहिलं सीट ॲज इट इज राहावा, यासाठी आपल्याला ही ₹1000 फीस तुम्हाला ही भरावी लागते आणि ही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे. याच्यामध्ये कोणतंही कन्सेशन वगैरे नाहीये. म्हणजे ही गोष्ट एक क्लिअर झाली. त्याचबरोबर डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याचबरोबर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, अद्यापही तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉइन केली नसेल, तर काउन्सिलिंग जॉइन करा. कारण विद्यार्थ्यांना आपण भरपूर मार्गदर्शन केलं जे ऑलरेडी जॉइन आहेत. डॉक्युमेंट्स बद्दल असेल, ब्रांच बद्दल असेल, वन टू वन काउन्सिलिंग सेशन्स आपण कंडक्ट करतोय. त्याच्यामुळे तुम्ही लगेच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हे दोन्ही नंबर आहेत. WhatsApp करा किंवा किंवा डायरेक्टली तुम्ही फोन पण करू शकता. हे काय सध्या फोन येतायत. भरपूर पालकांचे, विद्यार्थ्यांचे फोन येतायत आणि प्रत्येकाचा फोन मी उचलतोय. जरी कधी नाही उचलला गेला, तर कॉल बॅक हा नक्की तुम्हाला करतोय. आपल्या 2 बॅचेस असतात. क्लासिक प्रीमियम बॅच आहे आणि क्लासिक बॅच आहे. प्रीमियम बॅचमध्ये तुमचे फॉर्म असतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील, ऑप्शन फॉर्म असेल, सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः करून देतोय. जेवढं सी-ई-टीच्या वेबसाईटला काम करायचंय, तेवढं आम्ही स्वतः करून देतोय. म्हणजे आपली काउन्सिलिंग तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहणार आहे. त्याच्यामुळे नक्की ही आपली काउन्सिलिंग जॉइन करा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स मी प्रोव्हाईड केलेत. बरं. त्याच्यानंतर आणखीन एक तुमची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे काय? तर तुमचे लॉगिन डिटेल्स जे आहेत, म्हणजे काय, मेल आयडी आणि तुमचा जो पासवर्ड आहे, आपल्याला तोच पुन्हा यूज करायचा आहे. असं नाही आपला नवीन पासवर्ड किंवा किंवा काय बनणार आहे. जो आपण सी फॉर्म भरण्याच्या वेळेस तयार केला होता, मेल आयडी आणि पासवर्ड, तर तेच लॉग इन डिटेल्स वापरून आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. त्यामुळे ते रेडी ठेवा. त्याचबरोबर तुमच्या ऍप्लिकेशनला जो नंबर लिंक असेल, तर तो नंबर रेडी ठेवा. त्याच्यात रिचार्ज वगैरे काय संपलं असेल, आपल्याला ओ वगैरे लागतात फॉर्म सबमिट करायला, तर ते येण्यासाठी रिचार्ज वगैरे आत्ताच करून ठेवा. तो नंबर समजा तुमचा बंद असेल, तर त्याला चालू करून घ्यावा. कारण त्या नंबरशिवाय आपण कुठलीही प्रोसेस करू शकत नाहीये. मग ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आहे आणि सगळ्यांनी ही रेडी ठेवायची आहे. हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, आपलं चॅनल तुम्हाला बेस्ट टू बेस्ट कंटेंट आणि कमीत कमी वेळेत बेस्ट टू बेस्ट कंटेंट प्रोव्हाईड करण्याचं काम करतंय. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.